देखिए, पक्ष का जिस प्रकार से विस्तार हो रहा है, जिस प्रकार से संपूर्ण देश में लोग भारतीय जनता पार्टी की तरफ आकर्षित हो रहे, माननीय पंतप्रधान मोदी जी के से प्रभावित हो रहे, और बड़े संख्या से में संपूर्ण देश में सभी नेता, इतर पक्षों के नेता भाजपा में प्रवेश कर रहे हैं। महाराष्ट्र में पिछले अनेक वर्षों से माननीय फडणवीस साहब ने जो विकास किया, उससे भी प्रभावित होकर महाराष्ट्र में वे अनेक नेता भारतीय जनता पार्टी में प्रवेश हो रहे। बड़गुजर जी भी फडणवीस साहब के विकास कामों से प्रभावित होकर भारतीय जनता पार्टी में प्रवेश करते हैं। विधायक सीमा हिरे ने, भाजपा की विधायक सीमा हिरे ने सोशल मीडिया द्वारा नाराजगी भी जताई। एक पक्ष जब भी बढ़ता है तो नए, और जब नए लोग पक्ष में आते हैं तो नए और पुराने का कुछ दिन संघर्ष रहता है, पर हमारे पक्ष में इस प्रकार का कोई भी चीज़ होती नहीं है। मुझे ऐसा लगता है कि उनको आपस में ये करके सभी ठीक हो जाएगा। आज कैबिनेट बैठक बुलाई है, क्या मुद्दा होगा? आप सब लोगों को बुलाया गया है? आज कैबिनेट हमको बुलाया नहीं गया, पर आज कैबिनेट में हर मंगलवार को कैबिनेट होती है और इसमें अनेक राज्यों के विकास कामों के संदर्भ में, अनेक पॉलिसी संदर्भ में सब चर्चा होती है। काय सांगाल दूध संघाच्या निवडणुकी संदर्भात भंडारामध्ये नरेंद्र भोंडेकर युतीतले कार्यकर्ते शिवसेनेचे समन्वयक आहेत, त्यांनी थेट नाना पटोले यांच्याशी काँग्रेसशी हात मिळवणी केलेली आहे, कसं बघता याकडे आपण? नाही बघा, ज्या प्रकारे सहकार क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीने यावेळेस लक्ष देऊन सगळ्या निवडणुकी लढतोय, तर काही लोकांचं पोट दुखणं साहजिक आहे। आणि मला असं वाटतं की बोंडेकरी कुठेतरी आता त्यांना काही नवीन पद मिळालं तर काहीतरी परफॉर्म करण्याचा ते प्रयत्न करतात आहे, पण त्यांनी हे विसरू नये की मागच्या वेळेस ते भारतीय जनता पार्टी आणि प्रफुल्लभाई पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याच भरोश्यावर निवडून आले होते आणि ते आमदार झाले होते। आपण जर बघितलं तर साकोलीमध्ये अनेक शिवसेनेनी भाजपमध्ये प्रवेश केला, मग लाखनीतल्या काय कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, सध्या का भंडारामध्ये प्रवेशावरून शीतयुद्ध सुरू आहे? नाही बघा, असं आहे की ज्या ज्या लोकांना जिथे जिथे जायचं आहे ते त्या त्या पक्षात काम करू शकतात, आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक लोकांचा प्रवेश सुरू आहे। काही लोकांना आम्ही निष्कासित केले होते, ते लोकांनी शिवसेनेत प्रवेश केला, आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक जणाला आपलं स्वातंत्र्य आहे, ते कोणत्याही पक्षात जाऊ शकतात। बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश होत आहे, पण काही प्रमाणात अंतर्गत विरोधही आहे असंही सांगण्यात आलं का जर आपण नाही घेतलं तर दुसऱ्या पक्षात जातील, कसं पाहता तुम्ही? आज प्रवेश तर होणार नाही, मी तर आपल्याला आधीच सांगितलं की मोठ्या पक्ष जसं जसं पक्ष मोठं होतात, अनेक लोक, नवीन लोक त्यात येतात, आणि नवीन जुने मिळून पक्ष संघटना वाढवण्याचं काम करतात। माननीय मोदीजींना प्रभावित होऊन, माननीय फडणवीस साहेबांना प्रभावित अनेक लोक, अनेक नेते पक्ष सोडतात, आणि कुठेतरी काँग्रेस किंवा इतर पक्षांमध्ये निराशा ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात, कारण त्यांच्या नेत्याकडे कुठे विजन नाही आहे, पुढे काय करायचं हे कोणाला ते दृष्टीने झालेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या प्रकारचं कोणी पक्षात आलं तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे, स्वागतच आहे। काही नेत्यांमध्ये म्हणजे शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे की अजूनही निधी मिळत नाही, त्यावर एकनाथ शिंदेंनी आश्वासन दिलं की सगळ्यांना निधी मिळेल। आणि बघा, असं आहे की सुरुवातीला काही निश्चितच आतापर्यंत अनेक लोक मतदारसंघात निधी दिली नाही, पण ते देणार आहे, आणि अनेक मतदारसंघामध्ये कामही सुरू आहेत, जुनेही कामं जे प्रत्येक विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे, आणि यावर्षी नवीन कामांना निधी मिळणार आहे। आणि मला माहिती नाही, मी माहिती घेतो आणि तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।